नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी शेतकरी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपली जवळपास 5 सोलरचे रिव्ह्यू झाले। आता हा 6वा ओसवालचा सोलार पंप आहे, 5 HP चा ओसवाल सोलर कंट्रोल 5 HP बोरवरील सोलर आहे। ही बिल्ड क्वालिटी तुमच्या समोरच बघा। उभं करायचं म्हणून केल्यासारखं। आता यात कंपनीवाल्यांचा दोष आहे का त्या उभं करणाऱ्यांचा आहे, तो त्यांना माहीत। कारण आपण जे ओरिजिनल आपल्याला पाहण्यात येतं ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगतो। 5 आणि 4 9 पाट्या 5 HP ला। तर पाईपलाईनला स्प्रिंकलरचे जवळपास 10 ते 11 नोजल फिरवतं आणि मोकळं जर आपण पाणी घेतलं बेंडवर तर 3 सीझर पाईपलाईन असेल तुमची तर वर अर्धा फूट वर पाणी मारतं। आणि बिल्ड क्वालिटी बाकी शेतकऱ्यांना अनुभव आला असेल किंवा कुणाला, पण मला अजिबात आवडलेली नाही। हे बघा, वायरही मोकळीच, पाणी सुरू आहे। कापसाला तिकडे मोकळं पाणी सुरू आहे, पण बिल्ड क्वालिटी किंवा फाउंडेशन स्ट्रक्चर एकदम बोगस असल्यासारखं दिसते ओसवालचं। आता हा त्या काम करणाऱ्या मुलांनी काम चुकारपणा केलेला असेल किंवा हे, तर एकंदरीत पंप निवडताना माझी तर अजिबात इच्छा होत नाही की ओसवाल घ्यावा। कारण यांचे स्प्रिंकलरही पाहिले। पाईपलाईनला जर तुमचं सोलर चालवायचं असेल तुम्हाला, स्प्रिंकलर, तर 10 ते 11 नोजल फिरवतं, जे की शक्ती 12 ते 14 फिरवतं, टाटा बी 12 ते 14 फिरवतं, पण ओसवाल 10 ते 11 फिरवतं। आणि मोकळं जर पाईपलाईनला तुम्हाला पाणी फिरवायचं असेल तर ओसवालचा बेंडाच्या वर 1 ते 1.5 म्हणजे अर्धा फूट ते 1 फुटापर्यंत पाणी येतं। आणि आताच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टाटाच्या सोलार प्लेट दाखवल्या होत्या, तर यांच्या सोलार प्लेटमध्ये पण बघा। आता यांनी सोलार प्लेट दिल्यात कुणाच्या, हे बघा, हा घोळ आहे। आता हे एमव्ही नावाच्या कंपनीच्या सोलार प्लेट दिल्या आहेत, म्हणजे सोलार प्लेटही यांच्या नाही आहेत। फाउंडेशन वेगळ्याचं, पंप वेगळ्याचा, पंप यांचा फक्त ओसवालचा, बाकी बिल्ट मटेरियल जे आहे फाउंडेशनचं तुमचं स्ट्रक्चर ते वेगवेगळ्या कंपनींचं कॉम्बिनेशन करून यांनी दिलेलं आहे। तर शेतकरी बंधूंनी विचार करताना, कारण आपल्याला परत तर हे घेणं शक्य होत नाही, त्यामुळं ओसवालला प्रिफरन्स देऊ नका। काही यात वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जे शेतकरी विचारणारे असतील त्यांनी सांगावं। आता हे बघा, तपकडी, याला फक्त कलर मारलेला आहे, हे आहे लोखंडाचं। इतका म्हणजे घाणेरडेपणा ह्या कंपन्या करतात। तर पंप निवडताना तुम्हाला पहिलेही सांगितलेलं, आपण जे हॉनेस्ट होतं, आपण का कोणा कंपनीचे पैसे घेऊन शेतकऱ्यांना फसवत नाहीत, काही नाही। टाटा 1 नंबरलाच आहे, जेन 2 नंबर, 3 नंबरला क्रॉम्प्टन, 4 नंबरला शक्ती। काही वेगळा रिव्ह्यू असेल एखाद्या शेतकऱ्याचा जो वापरत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हॉनेस्ट रिव्ह्यू टाका, कारण एखादा शेतकरी बांधव फसू नये ज्याला घ्यायचा आहे त्याला। चालतं, धन्यवाद शेतकरी बंधूंनो।